साईमय सकाळ. बापरे, एवढी थंडी आहे, एवढी थंडी. हा हा, ते पण घाटावर आहे म्हणून निघालोय. पालखी पण आत्ताच गेली पुढे. गेले आपले बाकीचे. चला, दिवस 5वा प्रवास सुरू करूया. जय साई. साईमय सकाळ मित्रांनो, आज आपल्या प्रवासाचा 5वा दिवस आहे आणि आजचा आपला पल्ला आहे इगतपुरी ते घोटी. आजचा प्रवास खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहे. हे बिचारा नारळाचं झाड. इगतपुरी पासून घोटी पर्यंतचा हा मार्ग सह्याद्रीच्या कुशीतून जातो. चारही बाजूनी हिरवीगार डोंगर, धुक्याची चादर आणि थंडगार हवा प्रवासाला एक वेगळीच मजा देते. हा संपूर्ण परिसर साईवारीसाठी खूपच प्रसिद्ध आहे. इथे अनेक साई भक्त पायी साईवारी करतात. श्रद्धा, संयम आणि भक्ती यांचं सुंदर दर्शन या मार्गावर होतं. आपण ती पहिल्या दुकानातून घेतली जरा ती ही होती, अशी नव्हती. ही जास्त चांगली. आज नाश्ताला आहे मित्रांनो, कटलेस आणि कांदा भजी. कॅमेरा जरा खराब झाला आहे. या आरतीत एक वेगळीच ताकद आहे आणि जय जय साई नामाचा नाद हा असं म्हणतात घुमतो तेव्हा मन आपोआप शांत होतं. सद्गुरू साईनाथांच्या पालखीची आरती फक्त एक विधी नाही, ती श्रद्धेची, विश्वासाची आणि संयमाची परीक्षा आहे. या आरतीत बसल्यावर मनातले सर्व विचार थांबतात आणि फक्त सद्गुरू साईनाथांचं नाव ओठांवर असतं. असं म्हणतात की आरतीच्या वेळी बाबा प्रत्येक भक्तांकडे लक्ष देतात. जो ज्या भावाने बसतो त्याला तशीच शक्ती बाबा देतात. कोणाला धीर, कोणाला समाधान, तर कोणाला नवी उमेद. दुपारच्या उन्हात थकलेलं शरीर, पण आरती संपेपर्यंत मनाला नवीन ऊर्जा मिळते. ही सद्गुरू साईनाथांच्या आरतीची खरी ताकद आहे. हे शब्द नाही तर अनुभव सांगतो. सद्गुरू साईनाथांवर पूर्ण विश्वास ठेवा, ते कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. मित्रांनो, मस्त आंघोळ गेली आहे, जेवलोय, फ्रेश झालो आहे. टिक्का लावतोय आणि मागे डीजे लागलाय. कुठचं गाणं लागलंय? पॅन्डीवर पाडशील रे, पॅन्डीवर पाडशील. भाऊ टिक्का लावतोय. मागे गाणं बघा कुठचं लागलंय. जगामध्ये कार माणूस वैष्णव, क्या बात है. जय साईनाथ. बोलतोय शिर्डीवरून, घोटी मधून. अरे मी काय बोलतोय
साईवारी म्हणजे नेमकं काय? साईवारी म्हणजे फक्त चालणं जाणं नाही, ती एक श्रद्धेची वाट आहे, भक्तीचा प्रवास आहे आणि स्वतःला सद्गुरू साईनाथांच्या चरणी अर्पण करण्याचा एक भक्तीचा मार्ग आहे. साईवारी म्हणजे पायांवर चालणं, पण मन मात्र साईनाथांच्या चरणाशी बांधलेलं असतं. रस्ता लांब असतो, उन्हाची झळ असते, पाय कधी फाटतात तर कधी अंग थकतं, पण मन मात्र कधीच थकत नाही, कारण साईवारी ही मनाने केली जाते. साईवारीत निघालेला प्रत्येक भक्त आपल्या मनात एक ओझं घेऊन चालत असतो. कोणाच्या डोळ्यात अश्रू असतात, कोणाच्या मनात प्रार्थना, तर कोणाच्या ओठांवर फक्त एकच नाव, साई साई. या वाटेवर कोणी श्रीमंत नसतं, कोणी गरीब नसतं, सर्वे फक्त सद्गुरू साईनाथांचे भक्त असतात. साईवारी म्हणजे एकमेकांना हात देणं, पडल्यावर उचलणं, थकलेल्या पायांना आधार देणं. इथे कोणाचं नाव, गाव, जात, धर्म विचारला जात नाही, फक्त एकच ओळख असते, साई बंधू. रस्त्यावर चालताना डोळ्यातून अश्रू येतात, पण ते दुःखाचे नसतात, ते कृतज्ञतेचे असतात. सद्गुरू साईनाथांनी आयुष्यात दिलेल्या प्रत्येक मदतीचे असतात. प्रत्येक कृपेची आठवण त्या अश्रूमधून बाहेर येते. वारी करताना भक्तांनी वर्षभर केलेल्या चुकांची जाणीवही होते. साईवारी म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. या वाटेवर चालताना अहंकार गळून पडतो, दुःख हलकं होतं आणि मन स्वच्छ होतं. जेव्हा साईनाथांची शिर्डी जवळ येते तेव्हा पाय आपोआप धावू लागतात, डोळे पाणवतात आणि हृदयात एक गोष्ट मनात राहते, बाबा आलोय. त्या एका दर्शनासाठी सर्व त्रास सुखात बदलतो. पायांवरच्या जखमा विसरल्या जातात आणि मनात फक्त एकच समाधान मिळतं, सद्गुरू साईनाथ आपल्या सोबत होते, आहेत आणि राहणार. साईवारी म्हणजे श्रद्धा, साईवारी म्हणजे विश्वास आणि साईवारी म्हणजे सद्गुरू साईनाथांशी मनापासून जोडलेली सुंदर नाळ. माझ्या बाबानं सुखाचं हो लावलं झाड, माझ्या बाबा हे देता देना दादा निर्मळ डोळ्याने जाजोगा माधवे माधवया पुढे मस्त एवढी थंडी आहे, मॅगी ही काय रे, मेवनीस तंदुरी सॉस. हो हो भाई, मला नाही, मला नवीन पाहिजे. मला अशी डिश नको, ही अशी डिश, ही मस्त वाटते जरा. तर साईमय रात्र मित्रांनो, दिवस 6 पोचलो. डोळ्यासमोर एवढी फ्लॅश येते ना, तर डायरेक्ट असं बघितल्यावरती पुन्हा धुंदलं दिसतंय. पोचलो आता 5व्या दिवशीच्या रात्रीच्या हाडला. कवडधरा, थंडी तर खूप आहे बापरे, आणि कवडधराला तुम्हाला माहिती आहे थंडी असतेच या स्पॉटला. साईराम साईराम, आपली जागा कुठे हो? माझी बॅग आणली आहे, क्या बात आहे. कुठे? हा हा, माझी बॅग, क्या बात आहे. चला पहिला आता चप्पल ठेवूया लपून. तुझी कुठे ठेवली आहे? इथेच ठेवणार.
तुझ्या भरोश्यावरती ठेवते बघा मित्रांनो. उद्या गेली त्या ह्याच्यावरती. कधी आलास? हा तसा काय तू चालतोच आहे ना, कधी चालेल. तर मित्रांनो सर्वात लास्टला येणारे माणसं पहिला येऊन झोपून गेलेले आहेत. बाप रे, ही हा बघ हा पण आलाय बिचारा. तोंड उघडे ठेवूनच झोपलाय रे. हिला थोडी मदत करूया आपण. झालं पण झोप झोप. लवकर का आला माहितीये का? मगाशी माईकवर अनाउन्समेंट केली पुढे बिबट्या आहेत म्हणून धावत हे बाप रे, आता समजलं तू का लवकर. तेच बोललो कसा काय लवकर आला तू आज. भाई ये जल्दी क्यों आया मालूम है क्या? बायको बिबट्या दिखा बिबट्या. आणि आपल्या भावाचं बच जाएगा. हे झालंय, काय झालंय? आपल्या कार्तिक भावाचं काय झालंय? इकडे बघतो पहिला हा उद्या मी पालखी सोबत आला पण त्या दिवशी. हे तू घाबरला बिबट्याला म्हणून लवकर आला. अरे काय सोनू यार, तेच बोललो एवढं लवकर आमच्या आधी. आधी तो तिकडे चायच्या स्पॉटला महादेवांचा टिक्का लावलेला तो गेला. गेला नाही. हाय हाय चंद्रकोर झालाय पण तो आता. का लावला माहितीये का? त्याने टिक्का का लावला माहितीये का? का? म्हणजे पालखी चालतोय बिबट्याने काढलं तर खाऊ दे पण आधी टिक्का लावून मरू दे. हा नाही वाचवण्यासाठी वाटेसाठी लावला की माझी रक्षा करा देवा बिबट्यापासून. हो लाला भाई सोए नहीं किसको? चालू आहे